ते अजितदादाच्या आणि फडणवीस साहेबाच्या पायावर जाऊन पडलं. पायाच चाटी तर त्यांची कव्हावी त्याच्यातून सोडायसाठी. त्याला लय पाया चाटायची सोय. खोटं बोलणार आणि दिली क्लीन चिट त्यातून. ठीक आहे, याचे एक ना एक दिवस खूप पडसाद उमटणार आहेत. कारण तुम्ही त्याला विनाकारण तुम्ही चौकशीपासून त्याला थांबवलंय. आणि अजितदादांनी ना असले विषारी लोक पाळायला नाही पाहिजेत. असले वाईट कृत्य घडून आणणारे जे की निर्गुण खून घडून आणतात. संतोष देशमुखांचा त्यांनी निर्गुण खून घडूनच आणलेला आहे. 48 का काय कॉल झालेले त्याच्यात त्यावेळेस 1 नंबरच्या आरोपी बरोबर संतोष भाया देशमुखांच्या हत्यातल्या. त्याला अटक नाही केलं. महादेव मुंडेंच्या प्रकरणातलं सुद्धा माहिती त्याला. बापू आंधळेच्या सुद्धा माहिती. हे असले क्रूर हत्या घडून आणणारे लोक अजितदादा सांभाळायला लागले. ओबीसीचे दुसरे नेते नाहीत का? त्यांना धरा ना, त्यांना मोठे करा. असले कशाला? असले संपविले पाहिजेत. सगळ्यात जास्त बळ खतपाणी घालत असताना अजितदादा. एक दिवस अजितदादा तुमच्या पक्षाला सुद्धा खूप उतरती कळा लागणार आहे की लागू द्यायची नसल, सत्याचं सत्य करायला शिका.